वरची पहिली गेंद. पहिल्यावरची पहिली गोलंदाजी करत आहे सोनू आणि बॅट्समॅन आहेत सतीश. बघूया किती रन जोडतात आपल्या टीम साठी. आणि पहिलाच बॉल असा ऑफ मध्ये शॉट खेळायला आहे आणि 1 रननी संतुष्ट व्हायला लागेल बॅट्समॅन सतीशला. एक बॉल वरती 1 रन. पहिल्याच बॉल वरती 1 रन असा दिलेला आहे सोनूनी, खर्च केलेला आहे. आणि सतीश आणि स्ट्राइक वरती आहे नितीन. बघूया किती रन जोडतात आपल्या टीम साठी. आणि खूप चांगला असा गोलंदाजी करत आहे सोनू. डॉटच्या स्वरूपामध्ये 0, एकही रन खर्च नाही करत आहे. बघू शकता खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे. या स्टेडियम वरती फक्त गोलंदाजी बघण्यात मजा येत आहे. फलंदाजीचा काही अजूनपर्यंत एवढा. आणि बघू शकता तिसऱ्या बॉल वरती उडवलेला आहे शॉट असा 1 बाउन्स चौका. चांगल्या प्रकारचा शॉट खेळायला लेग मध्ये सोनूनी, नितीननी आणि 4 रन आता प्राप्त केले आहेत आपल्या टीम साठी. दादा आईलय पॉवरफुल नलपड गांधीनगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल. पहिला डॉट झाला जरूर, पण दुसऱ्या बॉल वरती लेग मध्ये जो चौकार मारलाय खूप चांगल्या प्रकारचा. बघूया नितीन किती रन अजून जोडतायत. आणि बघू शकता पहिल्या बॉल वरती चौकार आणि दुसऱ्या बॉल वरती पण चौकार. नितीन एक मोठा स्कोर करण्यासाठी उतरलेले आहेत मैदानावरती आणि त्यांनी ठरवले आहे की मी एक मोठा स्कोर उभा करू आपल्या टीम साठी. सोनूची 5वी बॉल. बघूया काय करतायत नितीन. बघू शकता मागच्या साईडला एक शॉट असा खेळलेला आहे आणि हॅट्रिक असा चौकार मारलेला आहे नितीननी. करून देण्यासाठी त्यांनी 3 चौकार लावले 3 बॉल मध्ये. पहिला बॉल डॉट जरूर केला त्यांनी, पण त्यानंतर ती वापसी करून त्यांनी 3 बॉल वरती 3 चौकार लावून आपल्या टीमला एक मजबूत असं एक स्कोर उभा केलेला आहे. सर्व खेळाडूंना मी निवेदन करत आहो की सावली आहे पण तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेरच उभा, लाईनच्या बाहेर राहा बसा, कारण की बाउंड्री थांबली तर वरडतील. सभी दर्शकों के निवेदन है कि सब बाउंड्री लाइन के बाहर ही बैठे. और देख सकते हैं बहुत ही शानदार ऐसा कट शॉट खेला गया है और अभी तक फील्डर ने सोचा कि डिक्लेयर हो सकते हैं 2 रन, पर ऐसा हुआ नहीं. बॉल बीच में रुकने के कारण 3 रन भाग के लिया गया है. और 1 ओवर की समाप्ति पे 16 रन. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए नितिन गुलवे उर्फ बाला
याच्या प्रकारे ज्या टीमनी एवढी स्लो बॅटिंग केली होती, त्यांचे पहिल्या ओव्हरमध्ये काहीच रन नव्हते, अशा प्रकारे अगर त्यांनी बॅटिंग केली असती तर त्यांनी एक मोठा स्कोर उभा केला असता. बॅटिंग पॉवर प्ले पण घेतलेली आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. हे त्यांचं दोन्ही बॅट्समॅनचं हे एक चांगलं एक कॅल्क्युलेशन असू शकतं की आम्ही दुसऱ्या ओव्हरमध्ये पण आता पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन जोडले, तर अशाच प्रकारे दुसऱ्या ओव्हरमध्ये पण आम्ही 20 या 25 रन जोडू आणि टीमला दुसऱ्याच ओव्हरमध्ये एक मोठा स्कोर देऊ की मागे विकेट पडला तरीही काही तकलीफ होऊ नये. म्हणून दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेऊन बघूया किती रन जोडतात आपल्या टीमसाठी नितीन आणि सतीश. बॉलर नेम अनुराग. आणि बघू शकता हव्यामध्ये उचल आणि कॅच मिसमॅच झालेला आहे. हातामधून झेल सुटल्यामुळे नितीन असे 3 बॉलवरती 3 चौकार लावलेले नितीन असे बॅट्समॅन होते आणि त्यांचा कॅच सोडणं हे एक मोठी एक स्कोर उभा करून देण्यासारखं आहे. आणि बघण्यात येईल की किती रन जोडतात आपल्या टीमसाठी सतीश आणि नितीन. आणि खूप चांगली अशी डॉट केले आहे अनुरागनी. अनुरागची पण गोलंदाजी आतापर्यंत बेट झाले, कारण पहिल्याच बॉलवरती कॅच असा त्यांनी उडवला होता पण झेलण्यात नाही आला, तर विकेट नाही पडला. आणि बघू शकता दुसऱ्या बॉलवरती ऑफमध्ये शॉट खेळलेला आहे आणि 1 रन पूर्ण केलेला आहे. आणि दुसऱ्या रनचं रन इन बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे दोघांची सूझबूझ आहे, सांगून पळतात, कॉलिंग करून पळतायत, त्यामुळे विकेटचा पतंग होण्यास राहिला. एकोणीस रन झालेले आहेत आता. आणि बघू शकता आता खूप चांगला असा शॉट खेळलेला आहे. चौकार, अंपायरचा इशारा चौकार. सतीश पण सांगतोय अगर नितीन मारू शकतो तर मी पण मारू शकतो शॉट. आणि चांगल्या प्रकारे दोन्ही पॉवर प्लेचा चांगला उपयोग करत आहे. दुसऱ्या ओव्हरची चौथी बॉल 23 रन जोडण्यात आलेले आहे टीमचे. अजय कॅमिशनी खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे. त्यांच्या बॅट्समॅन ओपनिंग जोडी सतीश आणि नितीन खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहे आणि टीमला एक मोठ्या स्कोअर पर्यंत घेऊन जात आहे. आणि बघू शकता खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 रन पळून पूर्ण करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे एक मोठा स्कोर ओपनिंग जोडी ह्यासाठीच असते की एक आपल्या टीमसाठी पुढे एक चांगला स्कोर देऊन मग विकेट गेला तरी चालतं आणि नंतर मागचे बॅट्समॅन येऊन लवकरात लवकर अजून रन जोडतं. हे दुसऱ्या टीमला शिकण्यासारखं आहे. आणि बघू शकता ऑफ साइडला शॉट खेळलेला नाही आणि बॉल फिल्डर पळत आहे पण बॉल त्याच्या पहिला पळालेला आहे. स्कोर उभा केलेला आहे अजय कॅमिशनी आणि त्यांचे दोन्ही ओपनर नितीन आणि सतीश हे खूप चांगली बॅटिंग करत आहे आणि आपल्या टीमसाठी एवढे चांगला स्कोर उभा करून दिला आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारे बॅटिंग चालू राहील तर एक मोठा स्कोर बघण्यात येईल टीम कडून. आणि समोरच्या टीमसाठी पण हे खतरादायक आहे की त्यांना लवकरात लवकर अजून 3 ओव्हर 18 बॉल बाकी आहेत. अजून ते खूप अगर चांगली बॅटिंग अजून केली तर 70च्या आसपास ते रन बनवू शकतात आणि ते तेवढा मोठा स्कोर कोणत्याही बॅट्समॅनला उभा करणं एक मोठी गोष्ट आहे.
और इसके बाद का मुकाबला इंक डिझाइन स्टुडिओ वर्सेस व्हेंचर कॉर्पोरेशन. आणि बॉलर अनिश. बघूया किती कम एक ओव्हरमध्ये किती रन खर्च करून आपल्या टीमला परत वापसी करवतात. आणि खूप चांगली अशी बॉलिंग अनिशची. पहिल्याच बॉलवरती विकेट काढले आहे नितीन. खूप चांगली बॅटिंग अशी करत होते नितीन. और अब जाते हुए थैंक यू डीजे. अब जाते खुंकार बल्लेबाज में मशहूर शुभम सिंह और पांडा इस खूब- ग्राउंड के बल्लेबाजी बल्लेबाज बड़े बल्लेबाज. और अनीस का बहुत ही अच्छा ओवर घटता हुआ अब तक. एक बॉल पहिल्याच बॉलवरती अनिशने विकेट काढून चांगल्या एक बॅट्समॅनला जी ओपनिंग जोडी होती ती तोडली आहे. त्यांनी आतापर्यंत 29 रन जोडले होते आपल्या टीमसाठी. आणि नितीनने हॅट्रिक असा चौकारही मारला होता. त्याला पवेलियनचा रस्ता दाखवून अनिशने आपल्या टीमसाठी खूप चांगला एक पराक्रम केला आहे. पुढे बघूया अनिश किती रन अजून आपला खर्च करतोय आणि टीमसाठी किती विकेट काढून देतोय. आणि बघू शकता दोन बॉलवरती 1 रन देऊन 1 विकेट काढला आहे अनिशनी. आणि खूप चांगल्या प्रकारे अशी गोलंदाजी चालू आहे अनिशची. आणि बघूया बॅटिंग लाईनवरती तर सतीश चांगल्या प्रकारे बॅटिंग करतच आहे. बघूया आपल्या टीमसाठी किती रन जोडतोय. बघू शकता मागचा शॉट खेळलेला आहे आणि 2 रन डिक्लेअर झोनमध्ये गेल्यामुळे 2 रनचं असं प्राप्त केले आहे. मागचा असा शॉट खेळून 2 रन डिक्लेअर झोन मध्ये भेटले आहे सतीशला. आणि खूप और इसके बाद चांगलं- का मुकाबला इंक डिजाइन स्टूडियो वर्सेस वेल्चर कॉर्पोरेशन को आपको इनिंग खत्म होने के बाद में आपको टॉस उड़ाने के लिए तुरंत कमेंट्री बॉक्स में आ जाइए. अगर आप 2 कॉल में नहीं आए तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा. और पेनल्टी कमेटी बहुत स्ट्रिक्ट रूल अपना रही है आजकल. खूप क्योंकि गए चांगल्या- मैच में आप देख सकते हैं मोबाइल रखे हुए थे तो 3-3 रन की पेनल्टी मिली थी दोनों टीम को. खूप चांगल्या प्रकारे अशी बॅटिंग चालू आहे. बघू शकता टीमचे कॅप्टन शुभम. बघूया आपल्या टीमसाठी किती रन जोडत आहेत. आणि क्लिक शॉट खेळून 1 रन तर धावून काढला आहे. शुभम कॅप्टन असल्यामुळे ते थोडे डोके लावतात की मी स्लो खेळू आणि समोर सतीश जो ओपनिंगला उतरला आहे आणि त्याची बॅटिंग एकदम जमलेली आहे क्रीजवरती तर ते चांगल्या प्रकारचे शॉट खेळू शकतो. ह्या प्रकारे ते त्यांना 1 रन काढून समोर रन बनवण्यासाठी. बघू शकता मागचा शॉट खेळलेला आहे आणि परत 2 रन डिक्लेअर झोनमध्ये गेलेले आहेत. हेच असतं एक कॅप्टनचं डोकं की मी जर स्लो खेळत असेल आणि समोरचा व्यक्ती क्रीजवरती खूप टाइमपासून उभा आहे आणि तो चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहे तर आपण हेच करू की त्यांना 1 रन काढून देऊ आणि त्याला मोठे मोठे शॉट खेळायला देऊ आणि चांगल्यात चांगला एक स्कोर उभा करण्यासाठी सांगू. हेच बघण्यात आलं मागच्या टायमाला. पण कॅप्टन गौरवनी पण आपली गोलंदाजी एवढे चांगले असताना कधी कधी ते ओपनिंग ही बॉलिंग करतात. पण त्या प्रकारे त्यांनी आपल्या टीमला पहिल्या दुसऱ्या गोलंदाजाला बॉलिंग देऊन चांगले कमीत कमी स्कोअरमध्ये समोरच्या टीमला थांबवून त्यांनी 5वी ओव्हर करून त्यांनी पण रन दाबले आणि लवकरात लवकर ती मॅच संपून 2 पॉईंटचा अंक आपल्या टेबल पॉईंटवरती त्यांनी मांडलेले आहेत. आणि बघण्यात येईल की आता त्यांच्या अजून मॅच आहे ते काय काय एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे हे करतात. तो बॉलर लवकेश. बघूया आपल्या टीमसाठी आता किती रन देत खर्च करून कमीत कमी स्कोअर मध्ये समोरच्या व्यक्तींना दाबतात. समोरच्या टीमचे कॅप्टन
शुभमने एक बहुत ही शानदार ऐसे चौकार। चौका। और पहले गेंद पर आक्रमण करते हुए शुभम सिंह। असा एक कॅप्टन असतो। हे गौरव आणि शुभम हे खूप वर्षापासून खेळतात। या दोघांचं डोकं एक कैप्टन ने बीमर का नो बॉल, थर्ड एम्पायर ने नो बॉल दिया है। हाईटच्या मुळे नो बॉल देण्यात आला आहे। नो बॉल वरती एक रन काढलेला आहे ना हॅम्पेअर। नो बॉल एक रन, धावून एक रन। और अभी भी 3 मिनट बाकी है। लोकेश आपको जल्द से जल्द बॉलिंग करनी होगी। अभी भी 2-4 गेंद शेष। आणि बघू शकता बहुत ही- सतीशचा चांगला असा शॉट लेग साइडला आणि अशा प्रकारे धावून एक रन पूर्ण केलेला आहे सतीशनी। आपल्या टीम साठी सतीश एक रन की बात करें तो बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए अभी तक अपनी टीम के लिए 10 गेंदों पे 19 रन। बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है ये। इनको अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी के लिए लोकेश असे थोडे महाग से खिलाडी। लोकेश 2 मिनट। वाइड गेंद। एम्पायरचा इशारा वाईड। 2 बॉल वरती 8 रन खर्च करून असे महागाडे असे गोलंदाज ठरत आहे लोकेश। त्यांना कमीत कमी रन वरती दाबण्याचा प्रयत्न करावा असा। आणि कॅप्टन शुभम हे आपले थंड डोक्यानी चांगले चांगले शॉट्स दाखवून बघू शकता ऑफ मध्ये चांगला असा शॉट खेळला। और कॅप्टन कैप्टन वर्सेस ने कॅप्टन। कैप्टन का कैच पकड़ा। बहुत ही कैच। आपको जल्द से जल्द जाना होगा बैटिंग क्रीज पर। चांगल्या प्रकारे 3 बॉल 44 रन। लोकेची चांगल्या प्रकारे गोलंदाजी। अभी लोकेश आपको 1 मिनट बाकी है। 2 बॉल खत्म करना है। 3 बॉल सॉरी। आणि तुषारनी मागच्या ह्याच्यामध्ये 2 बॉल खेळून 10 रन जोडले होते। त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार असा होता। बघण्यात येईल की आता तुषार आपल्या टीमसाठी किती रन आता जोडतायत। खूप चांगले बॅट्समॅन असे आहेत तुषार। आणि बघू शकता लेग साइडला बॅट फिरवलेली आहे आणि आतापर्यंत 1 रन पळून घेतलेला आहे। आणि हा दुसरा रन ही पूर्ण करण्यात आला आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघां खेळाडूंमध्ये आणि चांगली कॉलिंग एक होती। बहुत ही शानदार 46 रन 5 गेंद। अभी भी 1 मिनट पीछे चल रहा है। आपको जल्द से जल्द मैच खत्म करना होगा। एम्पायर्स थोड़ा ध्यान दीजिए। टाइम की पाबंदी, इसी द्वारा 1 रन पूरा। और क्या रनिंग बिटवीन द विकेट तुषार और मिसफील्ड। क्या रनिंग कर रहे तुषार। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट। धावून असे 3 रन घेतलेले आहेत तुषार। बघू शकता हेल्दी आहेत खूप। तरीही त्यांनी 3 रन पूर्ण केलेले आहेत। आपल्या टीमसाठी जेवढे रन जास्त होऊ शकतात ते दोघं
4 ओव्हरसाठी 22 मिनिटं लागलेले आहेत. अँपेअरला निवेदन आहे की लवकरात लवकर ओव्हर करून घ्यावा. श्री साई स्पोर्ट्सनी तुषारसाठी एक 49 रन 4 ओवर की समाप्ति में. श्री साईने असे एक पारितोषिक घोषित केलं आहे की तुषार हर बॉलवरती एक 6 मारत आहे, एक षटकार मारत आहे, तर त्याला 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. और अनिसला पण अनिशला पण आणि श्री साईच्या तरफनीच आहे ते पण. आणि पैसा इकडं म्हणजे एक षटकारवरती 200 कमवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. बघू शकता खालून शॉट खेळलेला आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे शॉट खेळलेला आणि एक रन पूर्ण केलाय धावून आणि दुसऱ्या रनकडे गेलाय आणि दुसरा रन ही पूर्ण झालेला आहे. एक बॉल 51 रन. चांगला असा एक स्कोर उभा केलेला आहे 51 रनचा. और आपको महत्वपूर्ण सूचना 21 उम्र के जितने भी यंगस्टर खिलाड़ी इस प्रतियोगिता में खेल रहे हैं उनको अच्छा परफॉर्मेंस करने का एक अच्छा मौका और उनके लिए एक्साइटेड प्राइज. 51 रन असा स्कोर मोठा उभा केला एक डोंगरागत आणि बहुत ही शानदार. हेलो 21 साल के जो भी नौजवान हैं जो हमारे लीग में खेल रहे हैं उन्हीं सभी खिलाड़ियों का एक अच्छा सा एक इनामी राशि जैसे कि एक ट्रॉफी रखी गई है और देख सकते हैं राइजिंग स्टार करके एक ऐसी ट्रॉफी. प्लीज कैमरामैन जरा एक बार फोकस कीजिए. ये ट्रॉफी हम 21 साल के या 21 साल के कम जो उम्र के बच्चे हैं जो इस परफॉर्मेंस में जो ये लीग खेल रहे हैं उनके लिए हमने ये आयोजित किया है. ये भी एक नया कुछ न्यू पीढ़ी के लिए एक शानदार मौका है ये जीतने का ट्रॉफी और अच्छा एक अपना नाम बनाने का. आप YouTube लाइव पे भी देख सकते हो, हमारे YouTube लाइव भी है. धन्यवाद कैमरामैन. और देख सकते हैं कितना ऊपर उठाया गया शॉट है. फिफ्टी 56 रन बने हैं. 57 रन जीत के लिए प्राप्त करने होंगे टीम को. अजय कैमिस्ट ने एक अच्छा अजय कैमिस्ट का एक अच्छा स्कोर खड़ा हुआ है. टीम ने एक अच्छा स्कोर खड़ा किया है और देख सकते हैं 57 का एक लक्ष्य बहुत बड़ा लक्ष्य होता है. और देखना चाहेंगे कैप्टन राहुल किस प्रकार से अपने टीम के खिलाड़ियों को बैट्समैनों को यूज करते हैं और ये स्कोर के जल्द से जल्द नजदीक पहुंच के ये इतना स्कोर खड़ा करके अपनी टीम को जीता करके 2 पॉइंट टेबल पे ज्वाइन करना चाहेंगे. अब तक ये कारनामा सिर्फ गौरव ने किया है. भाई एक मिनट. और टॉस के लिए जीएस इंक
डिजाइनिंग स्टूडियो और वेलचर कॉरपोरेशन के कप्तान, आपको जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में संपर्क करना होगा। श्री अमर पाटिल जी, एपी स्पोर्ट्स ऑनर कशेली, इनका स्वागत करेंगे श्री संतोष दीनदयाल जायसवाल। आइए, आपका स्वागत है एनजीसीएल 2025 सीजन 5 में। अमर जी, आपको टॉस भी एक और बार टॉस उड़ाना होगा। वेलचर कॉरपोरेशन वर्सेस इंक डिजाइनिंग स्टूडियो और अजय केमिस्ट, आपको 12-20 को मैच शुरू करना होगा। आपने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है और गेंदबाजी में भी आपको हार्दिक शुभकामनाएं। हॅलो, अजय केमिस्टनी 2 अंक तर आपल्या पॉइंट टेबल वरती जॉईन केलेलेच आहेत, लावलेले आहेतच। चांगली मागची मॅच बघितली असेल तुम्ही, ते तुषारनी 1 6 आणि 1 चौकार लावून ती मॅच जिंकवली होती आपल्या टीमला। आणि अशा प्रकारे बघण्यात येईल की ही मॅच ही जिंकून ते 4 पॉइंट आपल्या टीम साठी घेऊन। और अमर पाटिल का स्वागत करते हुए संतोष जायसवाल, एनजीसीएल कमेटी के अध्यक्ष, बहुत ही शानदार सपोर्ट। अमर पाटिल कशेली और अमर पाटिल के हाथ से टॉस उड़ाने जा रहे हैं। इंक डिजाइनिंग स्टूडियो वर्सेस वेंचर कॉरपोरेशन, 2 खतरनाक कप्तान आमने सामने और टॉस उड़ाया गया है और वेलचर कॉरपोरेशन ने टॉस जीतकर अपनी गेंदबाजी का निर्णय लिया है। और हमारे प्रिय मित्र, हमारे फेवरेट बल्लेबाज श्री सतवीर कहरालिया, इन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है। सतवीर, आप गए मैच हार चुके हैं, क्या आपको कैसा मतलब क्या आप अभी ट्राई करेंगे जो दूसरा मैच आपको जीतने के लिए क्या करना है आपको, आप बता सकते हैं हमको कुछ? नहीं, हम लोग कोशिश करेंगे कि कम से कम रन रोकने के लिए उनको, और फिर उस हिसाब से हम लोग अपना बैटिंग स्ट्रैटेजी यूज़ करेंगे। और हमारे सबसे बेहतरीन कैप्टनों में से एक पंकज सिंह जैन को करते अभी लिंक डिजाइनिंग स्टूडियो को कप्तानी कर रहे, तो आपको कितने रन में रोकना होगा, कितने रन बनाने होंगे सतवीर को हराने के लिए? कैसे भी करके मैच जीतना है, जो रहेगा ग्राउंड पे देखेंगे अभी। वो तो हम देख रहे हैं, मगर हम थोड़ा सा ये बाजू है तो भी हम आपको बोलते हैं ऑल द बेस्ट। वेलचर कॉरपोरेशन वर्सेस इंक डिजाइनिंग स्टूडियो। अमर पाटिल कैप जो एपी स्पोर्ट्स के ऑनर है कशेली, ये हर नलपाड़ा गांधीनगर के हर खिलाड़ियों को सहयोग करते हैं, बैट से, बॉल से, टी शर्ट से, तो इनका तहे दिल से स्वागत। नलपाड़ा बैट्समैन का जो बैट है वो एपी स्पोर्ट्स क्लब की तरफ से स्पॉन्सर किया गया है, बहुत ही शानदार सहयोग। थैंक यू अमर पाटिल। आपको कैसा लग रहा है नलपाड़ा में आपका होम ग्राउंड लग रहा है हमको, कशेली का नहीं? ये जो ऑर्गनायझेशन किया है वो बहुत अच्छा किया आहे, हे सगळं ऑर्गनायझेशन केलंय ते खूप छान केलंय। आणि संतोष जयस्वालांना मी धन्यवाद आणि त्यांचा खूप आभारी आहे, त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला। बहुत बहुत धन्यवाद मैच जल्द से जल्द श्री start संतोष किए। जी जायसवाल का स्वागत। आपका टाइम स्टार्ट हो गया है, एम्पायर मैच जल्द से जल्द स्टार्ट कराए। ओपनिंग जोडी ओमकार आणि राहुल, बघूया आपल्या टीम साठी किती लवकरात लवकर मॅच संपवत आहे। आणि राहुल, जर तू 5 षटकार मारत आहे 1 ओव्हर मध्ये, तर तुझ्यासाठी एक चांगली अशी ऑफर आहे की ओमकार पाटील सरांनी ठेवलेली आहे, ती गोवा अमर पाटील सरांनी ठेवलेली आहे की तुला गोवा ट्रिप असे 3 नाईट 2 डेज ची अशी ट्रिप तुझ्यासाठी फ्री ठेवलेली आहे। तिकडचा सर्व खर्च अमर पाटील सर करतील। बेहतरीन पारितोषिक अमर पाटिल द्वारा। 12:21 को मैच शुरू हो रहा है, आपको कम से कम भी 12:41 को
आपको 4 ओवर खत्म करने होंगे। अजय केमिस्ट आणि चांगला असा रनचा एक डोंगर उभा केलेला आहे अजय कॅमिशनी. अगर बघण्यात येईल नितिन विकेट लेंगे तो 201 रुपया श्री साई स्पोर्ट्स क्लब की तरफ से। पहिल्याच मगर बॉलवरती चांगला असा चौकार. जर मॅच मध्ये ही मॅच त्यांना जिंकायची असेल तर कॅप्टन राहुलला क्रीजवरती राहणं खूप आवश्यक आहे, कारण की तेच एक मोठे मोठे शॉट खेळून आपल्या टीमला विनर बनवू शकतात आणि 2 पॉइंट टेबल पॉइंट वरती लावू शकतात. और तर त्यांनी एक बाला गुलवी अगर राहुल जायसवाल का विकेट लेते हैं तो श्री साई स्पोर्ट्स क्लब की तरफ से 501 की इनामी राशि। बघू शकता क्लिक असा बहुत ही शॉट खेळायला आहे शानदार. मागच्या साईडला. राहुलनी अगर ज्या पण बॉलवरती षटकार मारला तर गोपीच्या तरफनी त्याला 1001 चा पारितोषिक देण्यात येईल. आणि खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहे राहुल. त्यांना माहिती आहे तो अगर क्रीजवरती उभा राहिला तर तो मॅच काढून आणू शकतो आणि आपल्या टीमला जिंकूनही देऊ शकतो आणि 2 पॉइंट ते टेबल पॉइंटवर लावू शकतो. आणि आतापर्यंत अजय कॅमिशनी पण चांगल्या प्रकारे गोलंदाजी पण केली आहे आणि यापर पुढेही ते करतील असं वाटतं. आणि मागच्या टायमाला त्यांनी एक मॅच जिंकून 2 पॉइंट आपल्या टीमसाठी पहिलं जॉईन केलेले आहेत आणि बघण्यात येईल की आता 4 पॉइंटसाठी ते काय करतायत. राहुलसाठी असं गोपीने पारितोषिक ठेवलं आहे की हर गोलंदाजीवरती षटकार मारत आहे तर राहुलला 1001 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे बॉलर नितीन. त्यांनी बॅटिंग ही खूप चांगल्या प्रकारे केली होती नितीननी. त्यांनी हॅट्रिक ही मारली होती. एवढे चांगले ऑलराऊंडर कमी बघण्यात भेटतात या ग्राउंडवरती. आणि बॅटिंग बॉलिंग ज्याची एवढी चांगली जे ओपनिंग बॅटिंग करतात ते खूप कमी प्रकारे असे ऑलराऊंडर असतात. त्यामधील एक नितीन. बघूया आपल्या बॉलिंगनी आता किती विकेट काढून देत आहे टीमसाठी. खूप चांगल्या प्रकारचं बॉलिंग करत आहे. खूप चांगली बॉलिंग अशी नितीन कडून बघण्यात येत आहे. हर ओव्हर 5 मिनिटात संपली पाहिजे अशी निवेदन आहे फिल्डर लोकांना कॅप्टनना. खूप चांगल्या प्रकारे अशी बॉलिंग करत आहे. अगर अशी बॅटिंग राहील तर मला वाटत नाही हे असा डोंगराव आणि विशाल एक स्कोर ते चेस करू शकतील. आणि ओव्हर 1 ओव्हर मध्ये 7 रन झालेले आहे आता. क्या शानदार कमबैक किया है। पहली गेंद पर चौका खाने के बाद नितिन गुलवी ने सिर्फ 7 रन खर्च करके अपनी टीम को अजय केमिस्ट को आगे रख दिया है फ्रंट फुट पर। अब राहुल देखते हैं क्या करते हैं अपनी टीम के लिए। और
बैटिंग पावर प्ले का निर्णय लिया है बैटिंग ने। हाँ, और राहुल जायसवाल को एनजीसीएल कमेटी और नलपाड़ा गांधीनगर ग्राउंड के सभी खिलाड़ियों की तरफ से कॉन्ग्रेचुलेशन। कॉन्ग्रेचुलेशन, उनका अभी अभी शादी हुई है और शादी होते ही सीधा ग्राउंड पर रिपोर्टिंग, ये हमारा पहला काम होता है लड़कों का। और दूसरा ओवर लेकर आ रहे हैं सतीश। रुकना, 1 मिनट रुकना। और हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे सभी अतिथिगणों का हार्दिक स्वागत। प्रकाश बोहिर जी जो हमारे कमेंट्री बॉक्स में आए, उनका बहुत बहुत तहे दिल से हार्दिक स्वागत। एनजीसीएल कमेटी आपको शब्द नमन से हार्दिक स्वागत करती है। पहली गेंद, बहुत ही शानदार शॉट, क्या ये एम्पायर का निर्णय? 6। सलमान, हॅलो, एपी स्पोर्ट्सचे ओनर अमर सरांनी राहुलसाठी 1 ओव्हरमध्ये 5 षटकार मारले, तर गोवाची प्लॅनिंग केली आहे त्यांच्यासाठी की 3 नाईट 2 डे ची पॅकेज त्यांच्यासाठी मोफत असं अनाउन्समेंट केलेलं आहे. तर राहुलनी आम्हाला पण बघण्यात मजा येईल की 5 षटकार मारावं आणि ते त्यांनी प्राप्त करावे गोवा ट्रिप. और श्री पलटू दास जी को ऑनर इंक डिजाइनिंग स्टूडियो के कप्तान पलटन, बहुत ही शानदार इन्होंने सहयोग किया है एनजीसीएल सीजन 5 में। मैन ऑफ द सीरीज इनके जो इन्होंने सपोर्ट किया है, बहुत ही तहे दिल से सभी खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करते हैं पलटू जी आपका। पलटू जी भी एक क्रिकेट लवर है। बहुत ही शानदार शॉट, क्या ये कैच हो सकता है? और ये कैच नहीं, मैच हो सकता है। बहुत ही शानदार कैच चद्दू द्वारा सतीश ने करके दिखाया, सबसे बेहतरीन खिलाड़ी का विकेट लेकर। थैंक यू डीजे। श्री संदीप यादव उपाध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा, इनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत। एनजीसीएल कमेटी 2025 में इनका तहे दिल से हार्दिक स्वागत। और स्कोर सरकते हुए 15 रन, बहुत ही शानदार ऐसी गेंदबाजी करते हुए सतीश अपनी टीम को वापसी। थोड़ी फील्डिंग आप जल्द से जल्द फील्डिंग लगाइए, आपको टाइम लिमिट दिया गया है 41 में आपका 4 ओवर खत्म होना है। 12:41 को आपको 4 ओवर खत्म करने। सतीश
नहीं तो पेनल्टी का सामना करना होगा आपको। एम्पायर 8 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करने हैं। मंथन आप नेक्स्ट बल्लेबाज। और अद्दू क्या शानदार फील्डिंग करते हुए अपनी टीम के लिए बाउंड्री बचाते हुए, बहुत ही शानदार फील्डर अद्दू। पांच गेंद 17 रन 1 विकेट। जीएस इंटरप्राइजेस थोड़े बैकफुट पे राहुल के विकेट के बाद। क्या ओमकार अपनी टीम को, मंथन अपनी टीम को आगे लेके जा पाएंगे? आइए देखते। सतीश जल्द से जल्द मैच शुरू किया जाए। और विकेट पीछे से दांडी गुल। रोहित पाणीचं बॉटल तुमच्या जवळ ठेवा. लोकी आपको जल्दी जाना होगा। टीम मीटिंग ना करे हेलो। प्लीज। ओके 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 ओके। श्री अमित अमर पाटिल जी एपी स्पोर्ट्स ऑनर कशीली, श्री मनोज निकम क्रिकेट प्रेमी गांधीनगर, इनका तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं एनजीसीएल कमेटी। 2 ओव्हर मध्ये 17 रन। और इसके बाद का मुकाबला इंक डिजाइनिंग स्टूडियो वर्सेस वेल्चर कॉरपोरेशन। बहुत ही शानदार ये मुकाबला, दो बड़ी लड़त आमने सामने। देखते अपनी टीम को। 18 बॉल मध्ये 39 रन, 40 रन असे जिंकण्यासाठी पंकज और इंक डिजाइनिंग स्टूडियो और वेल्चर कॉरपोरेशन दोनों पिछला मैच हार कर आ रहे हैं। तो देखते हैं कौन पहली जीत का स्वाद चखेगा, सतवीर कैरालिया या पंकज सिंह। दोनों ही बेहतरीन कप्तान। ओमकार और तीसरा ओवर लेकर आ रहे हैं, कमेंट्री करेंगे सोनिया। थैंक यू। राहुलची पहिलीच बॉल दिशाहीन गेंदबाजी। पहिलाच बॉल वाईट टाकलाय राहुलनी आणि बघूया किती कम रन, केवढा कमी स्कोर मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील राहुल आपल्या बॉलिंगनी समोरच्या बॅट्समॅनला। आणि पहिला रन पूर्ण केला आहे आणि 1 रननी संतुष्ट मानायला लागेल। स्कोर मोठा असल्यामुळे मोठे मोठे शॉट बघण्यात भेटलं पाहिजे असं वाटतंय मला। आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग ही बघण्यात आलेली आहे दोन्ही टीम कडून। तो पुढे किती स्कोर उभा करतायत बघूया बॅट्समॅन आपल्या टीम साठी। मिस फील्ड बघण्यात आला इकडे, 2 रन पळून पूर्ण करण्यात आला लेग बायनी। लवकरात लवकर ओव्हर संपवा, तुमच्याकडे 6 मिनिटं राहिलेत।
अशा प्रकारे बघू शकता आणि लेग साईड खेळलेला आहे आणि एक रन पळून पूर्ण केलेला आहे आणि मिसफिल्ड झाली आहे तिकडे दुसरा रन ही बॅट्समॅन पूर्ण केलेला आहे 2 धावा घेऊन टीमचा स्कोर वाढवत आहे 23 रन झालेले आहे आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरची चौथी बॉल घेऊन येत आहे राहुल बघूया किती रन जोडत आहे आपल्या टीमसाठी लवकेशची पण बॅटिंग खूप चांगली आहे चौकार षटकार तर बघण्यास भेटतच पण आज तो थोडा शांत आहे आणि बघू शकता एक खालून शॉट खेळलेला आहे 1 रन पूर्ण केलेला आहे धावून लवकेशनी आणि दुसरा रनही पळालेला आहे 2 रन पूर्ण झाले तिकडे मिसफिल्ड झाल्यामुळे 3 रन असे पळून काढलेले आहे चांगली रन इन द बिटवीन द विकेट बघण्यात भेटत आहे लवकेश ओमकार आणि लवकेशची चांगली तालमेल बघण्यात भेटत आहे की 3 रन पळून त्यांनी काढलेला आहे खालून शॉट खेळून आता पुढं बघण्यात येईल की किती रन अजून जोडतात आपल्या टीमसाठी आणि मोठा एक स्कोर असल्यामुळे त्यांना थोडी हवाई फायरिंग करावं लागेल 26 रन झालेले आहे जीएस इंटरप्राइजेसचे आणि बघू शकता अशा प्रकारे शॉट उचलून खेळलेला आहे पण एक टप्पा एकच रन पळून बॉल घेऊन आलेला आहे बाउंड्री लाईन वरून बॉल फिल्डर खूप चांगल्या प्रकारे और रिव्यू के लिए एम्पायर चेक कर रहे नो बॉल एम्पायर डिसीजन इज राइट नो बॉल 4 बॉल 26 रन हाईटच्या वर असल्यामुळे नो बॉल देण्यात येत आहे अजय केमिस्ट का 2 रिव्यू में से एक रिव्यू बाकी है एक रिव्ह्यूचा वेल्चर कॉर्पोरेशन वर्सेस इंक डिजाइनिंग स्टूडियो फ्री हिट जल्द से जल्द 2 मिनट बाकी है आपको जल्द से जल्द ओवर खत्म करना होगा राहुल जीएस इंटरप्राइजेस से बॅटला बॉल लागला असेल त्यामुळे कोणताही निर्णय नाही घेता येत आपको लास्ट अजय केमिस्ट आपको लास्ट वार्निंग मिल रही है नहीं तो इसके बाद आपको पेनल्टी मिलेगी 20 मिनट में आपने सिर्फ 3 ओवर खत्म किए अभी तक उसकी भी एक बॉल बाकी है वाईड गेन 30 रन झालेले आहेत जीएस इंटरप्राइजेसचे 30 रन झालेले आहेत खूप मॅचला जवळ घेऊन येत आहेत जिंकूही शकतात ते आणि चांगल्या प्रकारे बॅटिंगही चालू आहे आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहे बॉलर राहुल लवकरात लवकर बॉलिंग टाका नाहीतर तुम्हाला पॅलेंटी लागण्यात येईल कारण की खूप टाइम घेतला आहे तुम्ही अजय केमिस्टला निवेदन आहे की लवकरात लवकर बॉलिंग चालू करण्यात यावा और कमेटी का डिसीजन आया है कि आपने
20 मिनट में 3 ओवर खत्म किए तो आपको एक खिलाड़ी को 30 यार्ड में एक खिलाड़ी को अंदर लेना होगा। अजय केमिस्ट आपको सूचित किया जाता है कि आपने 4 ही फील्डर बाहर रह सकते हैं। तो ये पेनल्टी सभी के लिए लागू की जाती है। आप भी कोई भी अगर 20 मिनट में 4 ओवर खत्म नहीं करेंगे तो आपका चौथे ओवर में आपको एक खिलाड़ी अंदर खड़ा करना पड़ेगा। हेलो, जल्द से जल्द मैच स्टार्ट किया जाए, पहले ही वक्त बहुत जाया हो चुका है। टाइम वेस्ट नहीं करना है। मैच बहुत लेट हो रहा है। सब अजय केमिस्ट के कप्तान से निवेदन है कि मैच जल्द से जल्द स्टार्ट करे। आपको सभी को सूचित किया जाता है। एक दो तीन चार पाँच हो गया ना। और देख सकते हैं जल्द से जल्द मैच खत्म करने के पीछे पड़े हैं। जो पेनल्टी है वो 5वीं ओवर में कंप्लीट किया जाएगा। अंदर सिर्फ बाहर 4 खिलाड़ी फील्डिंग करेंगे, बाकी सब 30 गज के अंदर ही रहेंगे। बहुत ही अच्छी कैच, देख सकते हैं आप कितनी अच्छी कैच पकड़ी उन्होंने। रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ, सामना रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ, चा कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल, तलपड गांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल, चा कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, सामना रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ, सामना रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ, होतंय चुरशीचा मैच खेळ, थोड़ा जल्दी स्टार्ट तलपड करें, गांधी बहुत नगरचा पहले ही बहुत चषक लेट हो चुका है। मैच जल्द से जल्द स्टार्ट करे। अन्नू अगर हर बॉल पे 6 मारते तो 201 का इनाम साई कृपा श्री साई के तरफ से 201 का इनामी राशि। आणि बघू शकता पुढच्या बॉलवरती उत्कृष्ट असा शॉट खेळलेला आहे, 1 रन पळून घेतलेला आहे आणि दुसराही रन कंप्लीट केलेला आहे। 8 बॉलवरती 25 रन, 8 बॉलवरती 25 रनची आवश्यकता। जीएस इंटरप्राइजेसला अगर ही मॅच जिंकायची आहे आणि स्वतःला एक विनर असं साबित करायचं असेल तर त्यांना 8 बॉलवरती 25 रनाची आवश्यकता। आणि हे तेव्हाच सिद्ध होऊ शकतं जेव्हा तुम्ही मोठे मोठे षटकार चौकार खेळणार, तेव्हा जिंकू शकता आणि तुमच्या टीमला विनिंग बनवू शकता आणि 2 पॉइंट टेबलवरती लावू शकता।
आणि पुढचा चांगलासा शॉट खेळण्यात आलेला आहे, पण डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात आहे आणि 2 रनांनी संतुष्ट मानायला लागेल बॅट्समॅन अनुरागला. 7 बॉलवरती 23 रनची आवश्यकता. 7 बॉलवरती 23 रनची आवश्यकता. अजून ही मॅच संपलेली नाहीये. मोठे मोठे अगर शॉट लावले, 3 षटकार पण आले तरी 18 रन बनतात. तर 7 बॉलवरती 3 षटकारचा तर विजय करायलाच पाहिजे बॅट्समॅननी. 7 बॉलवरती 23 रन. बघूया कोणती टीम आता 2 अंक घेऊन पुढे टेबल पॉइंट वरती आपले अंक मांडतायत. बघू शकता खूप चांगल्या प्रकारे असा शॉट खेळलेला आहे आणि 6 रन. आता जसं बोललो की अजून ही काही इम्पॉसिबल नाहीये, बॅट्समॅन काही करू शकतो. जो 200 भरे हो उससे ज्यादा ही कमा पाओगे इधर ऐसा लग रहा है. तो षटकार पे षटकार मारते रहो और अपनी इनामी राशि बढ़ाते रहो. लोकेश, आपको पूछ के जाना है कमेटी को, पूछ के जाना है, पेनल्टी लगती है ये आप आपको समझे पूछ के खिलाड़ी. जाना है. और आपको 4 फील्डर बाहर रखने हैं. अजय केमिस्ट, देखिए पेनल्टी का सामना आपको सबको करना है. अगर आप 4 ओवर 20 मिनट में खत्म नहीं करेंगे, अगर साई जायसवाल इस बॉल पे विकेट निकालते हैं तो गौरव जायसवाल की तरफ से 201 का इनामी राशि उनके लिए घोषित हो गया है. साहिल जायसवाल अगर विकेट निकालते हैं तो आपके लिए 201 रुपए की इनामी राशि रखी गई है गौरव जायसवाल की तरफ से. और एक क्लिक शॉट हुआ है, पीछे गया है 2 रन के लिए डिक्लेयर जोन में. पांच गेंदों में 15 रन की आवश्यकता. देखना है कि कौन सी टीम अभी जीत के अपने 2 अंक टेबल पॉइंट पे, और 5 गेंदों में 15 रन की आवश्यकता. जीएस इंटरप्राइजेस 5 गेंदों में 15 रन बनाती है या अजय केमिस्ट अपने आप को रोक पाती है क्या? बहुत ही शानदार ऐसी बैटिंग करते हुए श्री साई के तरफ से अगर षटकार मारते हैं तो 201 की अनुराग को इनामी राशि मिलेगी. अब तक उन्होंने 800 रुपए कमा लिए. मैच जिताया तो 501 की इनामी राशि और कमाएंगे. भाई 800 रुपए भेजो इधर. 800 और देख सकते हो 800 रुपए. बोलने से पहले आपको इनामी राशि कमेंट्री बॉक्स में जमा करनी होगी. ये बात भी है. अगर अनुराग यादव मैच जिताते हैं तो ईश्वर की तरफ से 501 की इनामी राशि. हर गेंद पे षटकार मारते हो तो भी आपको 201 की इनामी राशि. श्री साई की तरफ से 201 की इनामी राशि. 3 गेंदों में 12 रन की आवश्यकता. 3 गेंदों पे 12 रन की आवश्यकता. दो गेंदों पर 12 रन की आवश्यकता.
और देख सकते हैं इसी के तरफ से शॉट खेला है और मैच को हारते और हुए। मैच खत्म होने के बाद दोनों ही टीम को हाथ मिला के एक अच्छा जस्टर दिखाना है। और वेलचर कॉर्पोरेशन ने टॉस जीतकर पहले अगर गेंदबाजी इस का गेंद निर्णय पे लिया है, तो जल्द से जल्द वेलचर कॉर्पोरेशन साहिल जायसवाल उम्मीद करते हैं कि 20 ओवर में 20 साहिल जायसवाल 20 मिनट विकेट में निकालते दो हैं ओवर, तो 4 ओवर 201 खत्म रुपए करें। की इनामी राशि उनको प्राप्त होगी। साहिल जायसवाल और बहुत ही शानदार मैच जिताते हुए और 4 अंकों के साथ में अपना टेबल पॉइंट पे एक मजबूत टीम अपने आप को बनाते हुए। और संदीप यादव उपाध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा, इनका स्वागत करते हैं श्री संतोष जी जायसवाल की तरफ से। मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ सामना रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ सकाळी एक दिवेश को दिवेश यादव नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल पड गांधीनगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल चल पड गांधीनगर और डीजे पलटू दास जी का